अधिवेशन चालू असूनही शनिवार रविवार सुट्टीमध्ये अन्य काही कामं करण्याच्याऐवजी मी याला प्राधान्य दिले की आपण एक दिवस सोलापूर आणि पंढरपूरला जाऊ. एकतर मी सोलापूरला असाच एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि दरमहा तर नियोजन बैठक करायची नसते, काही आवश्यकताही नसते, कारण 3 महिन्याने एकदा नियोजनची बैठक करणं हे कायद्यामध्ये आहे आणि 3 महिन्याने एकदा केली तरीसुद्धा नियोजनच्या सगळ्या सदस्यांसमोर आढावा घेता येतो. पण दरमहा एक आढावा घेतला पाहिजे, त्यातून कामं स्पीडअप होतात. टेंडर निघाली का, कामं पूर्ण झाली का, भूमी संपादनातल्या काही अडचणी आहेत का, मग मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये उजनीचं पाणी हा टेन्शनचा विषय होता, अवेळी पाऊस. तर असा आढावा हा दरमहा घेतला गेला पाहिजे. पण मी कलेक्टरना आग्रह धरला. आज तर आम्ही बैठक आणखीन श्रिंक केली, म्हणजे उगाचच तुम्ही सगळ्यांना बोलून दिवस घालू नका. मोजके एक 10-12 खाती अशी आहेत की ज्या खात्याचा आढावा दरमहा घेतला पाहिजे. जसं शेती, किंवा बियाण्याची स्थिती काय आहे, खताची स्थिती काय आहे, अवेळी पावसाचं अनुदान मिळालं का, दुष्काळाचं मिळालं का, दुसरं MSCB, तिसरं रोड, चौथं प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचवं शाळा, असं प्रमुख 10 खात्यांचे प्रमुख. आता आमचं पॅटर्न ठरलं की दरमहाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बैठक करणार. आता एक मुद्दा इथे वारंवार येतो आहे की ह्या बैठकीला आमदार खासदारांनी यावं की नाही. आम्ही सगळ्या आमदार खासदारांना आता त्याचं ऑफिशियल निमंत्रणच देतो. तुम्ही बैठक येऊ शकता, पण पूर्ण जिल्ह्याच्या आढाव्यात तुम्हाला इंटरेस्ट तुमच्या एका विधानसभेपुरतच असतो. मग तरी आलो की आम्हाला आमचे 4 आढावे घेता येतात, विचारता येतात. आम्हाला यायचं आहे तर खासदार दोन्ही आणि आमदार सगळे यांना आम्ही पुढच्या बैठकीपासून अपेक्षित म्हणून ऑफिशियल कलेक्टर त्यांना पत्र देईल. पण ते त्या बैठकीमध्ये निमंत्रित सदस्य असतील, आढावा चालत राहील. त्यांना अक्कलकोटचे आमदार आहेत आणि त्यांनी बार्शीचा प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही, बार्शीचे आमदार विचारावा. तर अशी एक थोडी पॅटर्नमध्ये नसणारी एक बैठक आम्ही सुरू केलेली आहे. नियोजन तर आहेच, 15 जुलैच्या आसपास अधिवेशन संपलं, सगळ्यांच्या सोयीची तारीख ठरवतो आणि मग नियोजनची बैठक करतो. म्हणजे ह्या वर्षाचं सगळं जे बजेट आहे, जे आम्ही सँक्शन करून घेतलेलं आहे मागच्या बैठकीमध्ये, त्याचं आता स्पेसिफाय करायला लागेल. किंवा रस्त्यांना आम्ही 90 कोटी दिले, कोणते कोणते रस्ते करायचे, कोण कोण आमदार सुचवणार, कोण कोण खासदार सुचवणार, असं एक स्पेसिफाय करायला लागेल. आज जी बैठक घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, त्या योजनेचं काय आहे, नीट नोंदणी, म्हणजे आपलं नाव एनरोल करणं सुरू आहे ना. 3 तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून GR काढला आहे की जो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल, लोकांना जे हवं आहे ते सगळं आलं आहे. की 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते, तर चला 2.5 लाखाचा उत्पन्न दाखला घेऊ नका, त्यांचं रेशन कार्ड पुरेसं आहे, पिवळं रेशन कार्ड पुरेसं आहे. किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत, त्या सगळ्या पात्र आहेत, पण मग ज्यांचं विवाह झालं नाही अशा किती, तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला, एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल. असे खूप विषय नीट करून 3 तारखेला एक GR निघाला. ह्याच्यामध्ये आता नवीन एक केलं की महिला ह्या अंगणवाडी सेविकांनी फिरून जर डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि ते आणून त्यांनी सेवा केंद्रामध्ये भरून घेतले, किंवा ते आणून त्यांनी स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर भरले, तर प्रत्येकी तिलाही 50 रुपये मिळणार. आणि सेवा केंद्रवाल्यांना तर प्रत्येकी 50 रुपये ऑलरेडी आम्ही घोषितच केले आहेत. एक आता आणखीन चांगली कल्पना मी मांडली, किंवा माझ्याकडेच एज्युकेशन डिपार्टमेंट तर सगळ्या कॉलेजेसच्या NSS युनिटना म्हणू की एकदम 5-6 चांगल्या योजना आल्या. उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आलं, मग कालच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा नावाचा विषय आला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय करावा यासाठी सरकार त्यांना खूप चांगलं अनुदान देणार आहे. मग आमच्या डिपार्टमेंटचा मुलींचं 642 कोर्सेसचं शिक्षण मोफत, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री सहित असा विषय आलेला आहे. तर ह्या सगळ्या विषयांची माहिती देण्यात वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी योजना आली आहे. आधीच लेक लाडकी नावाची योजना आलेली आहे की ज्यात जन्मल्यापासून 18पर्यंत 1,02,000 ते अकाउंटला येणार. तर मी आता आज अशी सूचना केली आणि मी त्याचं मलाच काढायला लागेल त्याचं परिपत्रक. सगळ्या कॉलेजच्या NSS युनिटना त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रोत्साहन द्यावं, त्यांनी एक पथनाट्य बसवावं आणि गावोगाव फिरावं.
किंवा या योजना सांगायच्या अडचणी, मग लोक समोरून प्रश्न विचारतात. जसा हा प्रश्न आधी विचारायचे की मग आमचं आता 2.5 लाखाचं उत्पन्न लागलं, कुठून आणायचा? नाही, आता लाखाला लागणार नाही. हां, अधिवास संबंधी पण एक करेक्शन केलं. जी महिला ही कालपरवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल, प्रामुख्याने आपला जिल्हा बॉर्डरवर आहे, तर तिच्या नवऱ्याचा 15 वर्षाचा अधिवास मानला जाणार, असं एक नवीन करेक्शन केलं. असं म्हणून याच्यामध्ये प्रो पीपल, लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे. त्याचा आढावा आम्ही घेतला. आता बहुधा 34,000 महिलांचे अर्ज आमच्याकडे पोहोचलेत. और जगह जगह पर जो कलेक्शन हुआ है 12,000 महिलांचे. आज आमचा दोघांचा प्रयत्न एक आहे, तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या, महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असा असेल की जिथे एखाद्या तालुक्यामध्ये नोंदणी झालेल्यांचा निधी आम्ही त्यांच्या अकाउंटवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. पण हा माझा प्रयत्नच आहे. पण हां, असा आमचा दोघांचा प्रयत्न चालला आहे. पण त्याची काही एक मिनिमम पूर्तता आहे, ती आम्ही करतो. तर ती पूर्तता टेक्निकल आहे, तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे त्याचा आढावा घेतला, बाकीच्या योजनांची माहिती दिली. शेती संबंधी खूप चांगल्या गोष्टी आल्या. त्या म्हणजे पाऊस तर चांगला आहे, जवळजवळ 115% पेरणी आता झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.